मी जी महाराष्ट्रातील सर्वात पहिलं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर अशी रील अपलोड केली होती, त्या व्हिडिओला जवळपास 2 ते 2.5 लाख व्ह्यूज आलेले आहेत आणि 100-200 कमेंट आहेत की ताई हे मंदिर एक्झॅक्ट आहे तरी कुठे. तर मी एक छोटा मिनी व्लॉगच तुमच्यासोबत शेअर करते की ते मंदिर आहे कुठे आणि आम्हाला जाताना काय काय एक्सपिरियन्स आला. तर हे मंदिर आहे भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा गावात. आम्ही बेसिकली कल्याणला राहतो आणि कल्याणपासून 30 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. जाण्यासाठी रस्ते वगैरे जर समृद्धी महामार्गाने गेलं तर ओके आहे, पण समृद्धी मार्गावर बाईक अलाउड असतीलच असं नाही. त्यामुळे आम्ही साईड बाय साईड जे मला मॅपवर आढळले रस्ते तर त्यानुसार आम्ही गेलेलो आहेत. तर खूप म्हणजे जवळपास मला 4-5 वर्ष जुन्या काळात गेल्यासारखं फिलिंग येत होतं आणि रस्तेही जरासे मला ओबडधोबडच वाटले. जाण्यासाठी एवढी व्यवस्थित सोय नाही आहे, पण कसं तरी आम्ही 2-2.5 तासानंतर तिथे फायनली पोहोचलेलो आहोत त्या गावामध्ये. तर मंदिर बघितल्यानंतर तर आम्हाला खूप प्रसन्न वाटलं, पण आम्ही जरा चुकीच्या वेळेत गेलो होतो. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही सकाळी खूप सकाळी गेलं तर चालेल किंवा 4च्या नंतर गेलं तरी चालेल, कारण आता सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामुळे दुपारी आम्ही 12-1ला पोहोचलो. खूपच म्हणजे उन्हाचे चटके पडले होते आणि खाली चप्पल खाली ठेवूनच आपल्याला पूर्ण मंदिर फिरायचं असतं. तर ते पण खूप म्हणजे लहान मुलं होती आमच्यासाठी, ते जरा मला असोयीस्कर वाटलं, पण काय हरकत नाही, मंदिर आहे त्यामुळे हे तर करणं गरजेचंच आहे. आणि बघू शकता तुम्ही आपण एंट्री गेटवर पोहोचलेलो आहोत. किती छान त्यांनी प्रवेशद्वारावर मावळे, हत्ती, घोडे वगैरे सगळं किती छान बनवलेलं आहे. बघितल्याच मन प्रसन्न होतं. मुलांनाही आनंद झाला आणि त्यांनाही आपण थोडासा इतिहास समजून सांगितला पाहिजे. तर कधी नाही सांगितला गेला तर अशा मंदिरामध्ये जरी तुम्ही घेऊन गेले तरी तुम्हाला त्यांना सांगायला सोपं जाईल. तर मी इथे मंदिरामध्ये तुम्हाला दाखवते की आतमध्ये फक्त 3 मूर्तींची स्थापना केलेली आहे. उजव्या साईडला राजमाता जिजाऊ आणि मध्यभागी आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्या डाव्या साईडला माता तुळजाभवानी आई तर यांची मूर्ती स्थापन केलेली आहे. राजांचा इतिहास बघितल्यानंतर प्रत्येकाला असं वाटत असेल की असं मंदिर आपल्याही गावात असायला हवं. नाही निदान गावात तरी प्रत्येक तालुक्यात असं मंदिर बांधायला काही हरकत नाही. तुम्ही बघू शकता मंदिराच्या चारही बाजूंनी त्यांनी किती छान प्रकारे राजांचा इतिहास चित्र स्वरूपात प्लस खाली इंग्लिश आणि मराठीत ट्रान्सलेट करून पण दिलेलं आहे. आणि आसपास ते चित्रदालम म्हणा, त्यांनी युद्धामध्ये वापरलेली शस्त्रे अस्त्रे म्हणा, त्यांचं पण त्यांनी प्रदर्शन ठेवलेलं होतं. आम्ही ते सर्व बघितल्यानंतर वर आलो. चारही बाजूने फिरून झाल्यानंतर आम्ही फायनली आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. रामकृष्ण हरी.